तुला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली गेली, मार्क्स मिळव, जॉब मिळव, सेफ राहा आणि काम करत राहा आयुष्यभर. पण खरी गोष्ट ही आहे, तुला कधीच शिकवलं गेलं नाही फ्रीडम कशी बिल्ड करायची. आणि कदाचित हे तसं नाहीये जसं आपल्याला शिकवलं गेलंय. कारण रिच लोक वेगळं करतात. ते पैशासाठी काम करत नाहीत, ते पैसे कामाला लावतात. फरक माइंडसेट. शाळा शिकवत नाही टॅक्सेस, इन्व्हेस्टिंग, मनी सायकॉलॉजी. का? कारण सिस्टमला वर्कर्स हवेत, फ्री लोक नाही. सोपं आहे, स्टडी हार्ड, जॉब, वर्क फॉर मनी, पुन्हा पुन्हा तेच. रिच डॅड पुअर डॅड सांगतं, गरीब लोक लायबिलिटीज घेतात, रिच लोक ॲसेट्स बिल्ड करतात. कार, फोन, EMI, हाऊस हे सक्सेस वाटतं, पण खरं काय? हे एक्सपेन्सेस वाढवतं. आणि हा फरक बाहेरून कधीच दिसत नाही. कारण सोसायटी तुला रिच दिसायला शिकवते, रिच बनायला नाही. फर्स्ट सॅलरी लोक काय करतात? फोन अपग्रेड, बाईक, लाईफस्टाईल, फीलिंग मी सक्सीड झालो. खरी परिस्थिती EMI सुरू, जॉब नाही तर पैसा नाही, सॅलरी उशिरा आली तर स्ट्रेस. वेलकम टू द रॅट रेस. आणि इथेच येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲसेट विरुद्ध लायबिलिटी. ॲसेट म्हणजे जी गोष्ट तुमच्याकडे पैसे आणते, लायबिलिटी म्हणजे जी गोष्ट तुमच्याकडून पैसे काढते. पण बहुतेक लोक इथेच चुकतात. त्यांना वाटतं लक्झरी म्हणजे वेल्थ, पण खरं काय? लक्झरी म्हणजे प्रेशर. आणि सगळ्यात मोठा फरक मनी नाही, माइंडसेट आहे. गरीब लोक पैसे मिळाले की खर्च करतात, श्रीमंत लोक पैसे इन्व्हेस्ट करतात. गरीब लोक कम्फर्ट निवडतात, श्रीमंत लोक फ्रीडम बिल्ड करतात. आणि म्हणूनच काही लोक सॅलरीमध्ये अडकतात आणि काही लोक सिस्टम्स बिल्ड करतात. पण प्रश्न हा आहे, लोक श्रीमंत का होत नाहीत? नॉलेज नाही, फिअर, फेलियरची भीती, रिस्कची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. सिस्टम तुला सेफ ठेवतं, कारण कंट्रोल केलेली माणसं सोपी असतात. पण खरं सत्य हे आहे, सेफ लाईफ म्हणजे फ्री लाईफ नाही. कदाचित समस्या पैशांची कमी नसतेच, तर प्रोग्रामिंग असते. जे तुला लहानपणापासून शिकवलं गेलं तेच हळूहळू तुझं रियालिटी बनतं. काही लोक पैसे कमावण्यासाठी काम करतात आणि काही लोक पैसेच त्यांच्यासाठी कामाला लावतात. फरक समजला ना?